नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. मृत व्यक्तीला जिवंत दाखवून बनावट व खोट्या दस्तऐवजाद्वारे शालिनी सिनेटोन या कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूची खरेदी झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. आकासाहेब महाराजांनी स्थापित केलेली शालिनी सिनेटोन ही हेरिटेज वास्तू जबरदस्तीने पाडून तो स्टुडिओ घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चांगदेव घुमरे व प्रशांत घुमरे या पिता पुत्राविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, बनावट खरेदी दस्त रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरू असलेली तस्करी ही शिक्षण क्षेत्रातील गंभीर बाब आहे. यावर पूर्णतः अंकुश ठेवणार असल्याचा स्पष्ट इशारा जिल्हा शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी दिलाय. गडकरी हॉलमध्ये झालेल्या मुख्याध्यापक कार्यशाळेत ते बोलत होते. शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर झालेली निलंबन कारवाई ही हुकुमशाहीचा नमुना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी केलाय. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनात फोंडे यांनी भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई झाली असून कोल्हापुरात लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईत जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा 2025 पार पडला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मोफत वैद्यकीय सुविधा जाहीर करत सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी लसीकरण मोहिमेची घोषणा केली. 2001 साली चैत्र यात्रेदरम्यान सुरू झालेल्या सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली. ट्रस्टच्या रोप महोत्सव दिनानिमित्त 10 ते 13 एप्रिल 2025 या कालावधीत ज्योतिबाच्या वाडी रत्नागिरी यात्रेत साजरा होणार आहे. दौलताबाद येथील प्रसिद्ध देवगिरी किल्ल्यावर आज सकाळी आग लागली. किल्ल्याच्या परिसरातील गवत व झाडे आगीत जळून खाक झाली. घटनास्थळी दौलताबाद पोलीस, भारतीय पुरातत्व विभाग तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी तत्परतेने दाखल झाले. स्थानिक अधिकारी घटनास्थळी सक्रियपणे काम करत असून भविष्यात अशी स्थिती टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षात्मक उपाय योजनेची गरज दर्शवली जात आहे. पुनाळ तालुका पन्हाळा येथे डॉक्टर विनयरावजी कोरे सहकारी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते संपन्न झालं. जळगाव जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेचे 40 गाव तालुका अध्यक्ष आदरणीय अशोक पाटील यांचे अपघाती निधन झाले. रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कुटुंबियाची सातवणपर भेट घेतली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.